नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास पुढील भागामध्ये खरं तर पद्मावतीला बघून श्रीनिवास आणि श्रीकांतला खूप आनंद होतो. पण नंतर मात्र पद्मा तिचा असली चेहरा दाखवते. एवढंच काय, श्रीनिवासच्या घराचा ताबाही मिळवते आणि घर परत देण्यासाठी एक अट घालते की अहिल्या आणि लक्ष्मीने मला हरवायला पाहिजे. तिच्या या वागण्याने सगळेच थक्क असतात. इकडे जयंत मात्र खूप उत्मात करतो. आदित्य सिद्धूने भावना जानू आणि पारूपर्यंत न पोचण्यासाठी तो आदित्य आणि सिद्धूच्या वाटेमध्ये खूप अडथळे आणतो. एवढंच काय, त्यांच्या जीवावर पण उठतो. पण ते दोघंजणं कसेबसे पोचतात आणि तिघींना वाचवतात. पण जानू मनात म्हणते, हे सगळं जयंतने केलं असेल का? हो, जयंतनेच केलं असणार. जयंत हे सगळं मोबाईलमधून CCTVमध्ये बघत असतो. तो दात खात म्हणतो, वाचल्या आहेत तिघीजणी, पण मी यांना सोडणार नाही. पण यांच्या पहिले मला घरी पोचायला हवं. आदित्य सिद्धू तिघींना घेऊन घरी पोहोचतात. तेव्हा जयंत तिथे हजर असतो. तो नाटक करत म्हणतो, जानू तू कुठे होतीस? जानू त्याच्याकडे बघतच राहते आणि मनात म्हणते, जयंत इथे. तोपर्यंत पद्माचा खेळ चालूच असतो. पण त्यानंतर जयंत जानूला घरी घेऊन येतो आणि म्हणतो, जानू चल, मी तुझे केस करून देतो. तो एवढ्या प्रेमाने वागत असतो. जानू मनात म्हणते, नाही, माझा काहीतरी गैरसमज झाला. जयंत असं नाही करू शकत. मी पण ना उगाचच त्याच्यावर संशय घेतला. जयंत आता जानूची विणी घालत असतो. अचानक केस पकडत म्हणतो, त्या आदित्याने इथेच किस केला होता ना त्याने. आता मात्र जानू चांगलीच हादरते आणि शॉक होऊन म्हणते, जयंत. तेवढ्यात जयंत ड्रॉवरमधून कात्री काढतो आणि अक्षरशः जानूचे केस कापतो. त्याचा हा क्रूरपणा बघून जानू रडायलाच लागते. इकडे दिशा म्हणते, आय डॅम शुअर त्या नक्कीच मोठं काहीतरी प्लॅनिंग करून इथे आल्यात. संतोष तिला विचारतो, प्लॅनिंग? पण जे काय असेल ते मस्त आहे. आता या सगळ्यांची चांगलीच जिरेल. आदित्य सिद्धूला म्हणतो, हे जे काही कुणी केलं ना तो शुअर गेलाय बॉस. सिद्धू म्हणतो, आपण त्याला कसं शोधणार आहे? आदित्य म्हणतो, ॲक्च्युली मी तिथले CCTV फुटेज मागवले. तेवढ्यात आदित्यचा मोबाईल असतो. तो बघतो आणि सिद्धूला म्हणतो, CCTV फुटेज आले. तो म्हणतो, काय? आदित्य फुटेज बघतो. त्याच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. तो म्हणतो, आय थिंक सो तो माणूस कोण आहे हे कळलं आहे आपल्याला. श्रीकांत अहिल्या, लक्ष्मी आणि श्रीनिवासला म्हणतो, कॉलेजमध्ये जी गोष्ट घडली त्याचा तिनेच गैरसमज करून घेतला आणि आता त्याचाच एवढा मोठा कांगाव करते. पद्माच्या वागण्यामुळे सगळे शॉक असतात आणि इकडे जयंतच्या वागण्यामुळे. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.